मित्रांनो 2024-25 हे जे आपलं अकॅडमिक इयर आहे तर यासाठी NTA जे आपलं एक कॅलेंडर रिलीज केलेलं होतं वेगवेगळ्या परीक्षांसाठी, म्हणजे या परीक्षा नेमक्या कधी असतील तर एक टेंटेटिव्ह शेड्यूल्ड जे रिलीज केलेलं आहे तर त्याबद्दल सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये आज आपण करतोय। तसं हे जे शेड्यूल्ड आहे तर हे फार पूर्वी NTA वेबसाईटवर अपडेट झालेलं होतं। आपण एक फक्त याला सविस्तर बघूया की नेमका कोणत्या ठिकाणी काय दिलेलं आहे आणि आपली महत्त्वाची जे समजा आपण काउन्सिलिंग करतो जिजाऊ अकॅडमी थ्रू नीट UG काउन्सिलिंग, तर ही जी काउन्सिलिंग प्रक्रिया आहे तर यासाठी रजिस्ट्रेशन जे आहेत नीट एक्झामचे तर ते नेमके कधी सुरू होतील काय, तर हे आतापासून सांगणं तर शक्य नाही, कारण NTA वेबसाईटवर नोटीसमध्ये स्पष्ट दिलेलं आहे की तुम्हाला वेळोवेळी NTA वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे लेटेस्ट अपडेटसाठी। आणि अजूनही NTA वेबसाईटवर कोणत्याही प्रकारचं एक्झामच्या फॉर्म संबंधीचं अपडेट आलेलं नाही। तुम्ही जर समजा जिजाऊ अकॅडमी यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा, म्हणजे येणारे पुढचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि जे काय अपडेट असतील एक्झाम संबंधीचे तर त्यापासून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल त्याची आणि अपडेट कोणतेही मिस होणार नाही। आता बघा जे अकॅडमिक कॅलेंडर आहे 24-25 या सत्रासाठीचं, तर यामध्ये सुरुवातीला तर JEE जे मेन आहे सेशन 1चं 2024चं, तर यासाठी जी टेस्ट आहे तर ती टेस्ट नेमकी मोड ऑफ एक्झामिनेशन नेमकं कसं होणार होतं, तर बघा दोन प्रकारचे मोड असतात। एक असतं CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असते एक, आणि दुसरं असतं पेन पेपर मोड म्हणजे थोडक्यात OMR शीटवरील। तर आपली जी नीटची एक्झाम आहे तर ती OMR वरच होणार आहे, तर यामध्ये कोणतेही कम्प्युटर बेस हे होणार नाही नीटची एक्झाम। पण JEE जी आहे तर ती CBT टेस्ट होणार आहे आणि याची जे समजा फॉर्म वगैरे भरले गेलेले तर याची जी एक्झाम डेट आहे तर ती साधारण 24 जानेवारी ते 1 फेब्रुवारी तर या दरम्यान असणार आहे। ओके, JEE मेन सेशन 1चं। आता जे JEE मेन आहे JEE सेशन 1 आपण बघितलं, आता JEE जे मेन सेशन 2 आहे तर याचं जे समजा कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणारच याची सुद्धा, पण जी एक्झाम आहे तर ती साधारणपणे एक डेट ऑफ एक्झामिनेशन दिलेली आहे की बिटवीन 1 एप्रिल 2024 ते 15 एप्रिल 2024, म्हणजे थोडक्यात 1 एप्रिल ते 15 एप्रिल या दरम्यान JEE मेन सेशन 2 जे आहे तर ते कंडक्ट केलं जाईल आणि मोड ऑफ एक्झामिनेशन जे असेल तर ते CBT कम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल JEE मेन सेशन 2 सुद्धा। आता यानंतर नंबर 3 ला जे येतं तर ते आहे नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स एक्झाम, म्हणजेच काय तर आपली नीटची जी टेस्ट आहे तर ती पेन पेपर मोडवर होणार, म्हणजेच OMR शीटवरती असणार आहे जसं की अगोदर होत आली। आणि याची जी डेट देण्यात आलेली आपल्या कॅलेंडरमध्ये NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या तर ती आहे 5 मे 2024। एक्झामची डेट जरी दिलेली असली तरी सुद्धा अजूनही आपले जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे नीटच्या एक्झामचे तर ते रिलीज झालेले नाहीत किंवा त्याची डेटसुद्धा आलेली नाही की ते कधीपर्यंत रिलीज होतील, म्हणजे कधीपर्यंत ते अपडेट होतील, तर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कधी भरायचे तर या संबंधी ज्या काय डेट्स येतील तर त्या नक्कीच तुम्हाला मी तर वेळोवेळी कळवणारच। पण या दरम्यान तुम्हाला 10वीची कोणती माहिती जमा करायची, 11वीची कोणती माहिती तयार ठेवायची, 12वीबद्दल तुम्ही आता सध्या 12वीमध्ये असाल तर तुम्हाला 12वीची काय माहिती जमा करायची, किंवा तुमचं 12वी झालेलं असेल तुम्हाला गॅप सर्टिफिकेट लागणार का नीटचा फॉर्म भरताना, तर या सगळ्या अपडेटसाठी तुम्हाला थोडं दररोजचे जे अकॅडमीचे व्हिडिओ येतात किंवा दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी जे काय अपडेट येतील माझ्याकडनं तर ते बघत चला, म्हणजे कोणतेही अपडेट तुमचं राहणार नाही, फॉर्म भरताना कुठे तुमची चूक होणार नाही। जसं की समजा तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल तर कॅटेगरीचे कोणते डॉक्युमेंट्स लागतात, तुमचा जर मध्ये गॅप पडलेला असेल किंवा तुम्ही आता 12वी झालेली आहे एखाद्या ठिकाणी BScला ॲडमिशन घेऊन ठेवलेली आहे, मग आता अशावेळी तुमच्याकडे कोणते डॉक्युमेंट्स असायला पाहिजे एक्झाम फॉर्म भरताना किंवा काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेताना, म्हणजे ॲडमिशन प्रक्रियेमध्ये, किंवा ज्यावेळेस तुमचा नंबर एखाद्या कॉलेजमध्ये लागतो तर त्यावेळेस कोणते डॉक्युमेंट्स लागतात, DD कसा काढावा लागतो, तर या सगळ्या प्रक्रियेची माहिती आपल्या अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर नेहमीसाठी असते। तर त्यामुळं अपडेट राहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण या ठिकाणी थांबतोय। ओके, बाय।